आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा। दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट देखील आक्रमक। भाजपकडे सर्व पेड वर्कर्स, भाजपमध्ये देखील आरोप असणारे लोक, त्यांच्यामुळे महिलांच्या आत्महत्या देखील झाल्या। फडणवीसांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत ते तुमचे काय होणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार निशाणा। अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण? बदलापूरमध्ये लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आदित्य ठाकरे यांचा सवाल। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार। महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदावर काही चर्चा झाली? महायुतीच्या बैठका झाल्या तुमच्या, तुम्ही सगळे मुख्य नेते वारंवार। हे बाबा, तुम्ही असलं काही आमच्यामध्ये चर्चा, आम्ही पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्री महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही ठरवू। काय आपल्याला अडचण आहे का? नाही ना। एका घटकाला काढून टाकायचं का, अशी महायुतीमध्ये चर्चा सुरू। महाविकास आघाडीमध्ये एकमत आणि समन्वय, त्याचबरोबर मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये काम सुरू। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल। अटलजींचं सरकार 13 महिन्यामध्ये गेलेलं, त्यांची पुनरावृत्ती दिसतेय। पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे। अनिल बोंडे यांचं भाषण देखील प्रक्षोभक। विजय वडेट्टीवार यांचा आरोप।